तर मित्रांनो, पुरंदर किल्ला पाहिल्यानंतर आपण श्रीनाथ म्हस्कोबा जे कोडीत गावात एक मंदिर आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहे। आता चला तर मग आता श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर एक्सप्लोर करूया। आज आपली स्प्लेंडरच आपल्याला हे सगळे ठिकाणं फिरवणार आहे। श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर हे खूप सुंदर कलाकृतींनी नटलेले आहे। या भागात आपण पुरंदर किल्ला, केतकावळ्याचं नारायण मंदिर आणि नारायणपूरचं दत्त मंदिर पाहू शकतो। बोबदेव घाटातून किंवा दिवे घाट ओलांडून सासवड मार्गे आपण इथे येऊ शकतो। म्हस्कोबाचं प्रमुख मंदिर हे वीर गावात आहे, त्याच देवतेचे हे मंदिर आहे। म्हस्कोबा किंवा काळभैरव हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात। इकडच्या भागात जास्त करून म्हस्कोबाची आराधना केली जाते। वीर गावात भैरोबाची वर्षातून एकदा यात्रासुद्धा भरत असते। योग्य वेळी आलात तर येथील प्रसादाचा सुद्धा आनंद तुम्हाला घेता येईल। असं हे सुंदर मंदिर पाहून मी निघालो घराकडे। वाटेत मला चांगवटेश्वर मंदिर लागलं, ते पाहून मी परतीच्या प्रवासाला लागलो। पुढच्या व्हिडिओत तुम्हाला चांगवटेश्वर मंदिर पाहायला मिळेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि सध्या आपण आहोत श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराच्या इथं। तर इथं एक म्हस्कोबाचं हे मंदिर आहे कोडीत गावात। जेव्हा आपण पुरंदर किल्ल्याला तुम्ही जाल, तेव्हा पुरंदर किल्ल्यावरून इकडे येताना तुम्हाला 3 किलोमीटर अंतरावर हे मंदिर लागेल। खूप सुंदर असं बांधलेलं मंदिर आहे। द्रविड शैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे।
अशी सुंदर या मंदिराची भटकंती करून मी निघालो माझ्या परतीच्या प्रवासाला.